सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व जगाचा एकच परमेश्वर. ओम श्री सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सभूषुरता दशांगुलम. हा परमेश्वर निर्माण झाल्यानंतर जग प्रगट झालं. हे परमेश्वर आपण जग तयार होतो. हे जग तयार होतो. पिंपळात झाड आहे, पिंपळाला पाला गळून पाला काय राहिलं का त्याला काही नाही, फक्त राहिले दसकट. मग पुन्हा त्याला पाला फुटला, पुन्हा हिरवागार झाला, पुन्हा पाला गळाला, पुन्हा हिरवागार झाला, पुन्हा पाला गळाला, पुन्हा हिरवागार झाला. पिंपळा झाड जागेवरच आहे. तशा प्रकारचा हा जो मुख्य परमेश्वर परमात्मा आहे, वच्छक्षा भगवंत सहस्रशीर्षा पुरुषा, याच्यापासून जग संपतं. पुन्हा हा जसा तसा आहे. पुन्हा याच्यापासून जग निर्माण होतं, पुन्हा जसा तसाच आहे. पिंपळाचं उदाहरण तुम्हाला कळलं का आपल्या परमेश्वराचं रहस्य कळलं तर ते ऐकण्याकरता तर पुढचा विषय सुरू करू. काश्यप आहे अशी केवळ ऋषे पवन सोमा गाय छंदा षडजा स्वरा. ओम ईशा धिया याते आश्वा शोरा रथे भीम आशुभे गच्छन इंद्रस्य निष्कृतम. हा पराक्रमी बोटाने बुद्धिपूर्वक दाबून काढलेला सोमरस इंद्राकडे जातो. शीघ्रगामी रथात बसून इंद्रासाठी राखून ठेवलेला पात्रात पडत आहे. यात एक सगळं वर्णन केलेलं आहे. इंद्राकडे जातो याचं कारण असं आहे की इंद्राला आपल्याकडे आणायचंय, देवाला आपल्याकडे आणायचंय, देवाला आपल्या प्रसन्न करून घ्यायचंय. तेव्हा त्याच्याकरता हा सोमरस काढलेला आहे. आणि हा सोमरस इंद्राकडे जातोय म्हणजे सोमराकडे इंद्र येतोय. आणि तो इंद्र सोमरस पेल्यानंतर इंद्र लढायला याला त्याला तयार होतो. कारण सोमरस म्हणजे नेमकं काय संजीवनी आहे बा. देवांना सुद्धा सोमरस प्यावा लागतोय, माणसांना पण सोमरस द्यावा लागतोय. मानव आणि देव एक जवळ यावेत आणि दोघांना बी दोघांचं ज्ञानांचं एकमेकांना देवाणघेवाण व्हावी. सगळे एकमेकांचे प्रश्न समजून घ्यावेत याच्याकरता हा सोमरस आहे. सोमरस म्हणजे फळांचा रस, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, नंतर तुमचं आंबा, नंतर तुमचं साबुदाण्याची खीर, हे सोमरसाचे घटक आहेत. हा सोमरस जो आहे हा पिण्याचं कारण काय, का प्यावा लागतो, याचा हेतू काय आहे. नाही प्यायचं नाही होत काय, ना आम्ही नाही प्यायचं सोमरस, आम्हाला जाऊन ते काय होऊन ते व्हायचं ते. मग इंद्रदेवाला सोमरस दिल्यानंतर तो लढायला येणार नाही, तो आपल्या बाजून लढणारच नाही. कारण का तर त्याचं जे काही सोमरसाचा त्याच्या शरीराची प्रक्रिया होते ते त्याला चैतन्य देते, चैतन्य तयार करते. जसं आपण पहिलवानाला दूध पाजतो, खुराक देतो, कुस्ती खेळतो, तशा प्रकारचं देवलोकांना सोमरस हा हे पेय दिलं जातं. त्यामुळं ते आपल्या बाजून लढतात आणि आपल्याला जय मिळवून देतात. म्हणून सोमरस महत्वाचा. आता 2 डबे मोठे उभे केले आहे, ते पाडं मध्ये एक नळी लावून खाली तळाला. आणि काय केलं, एका डब्यामध्ये भरपूर काठोकाठ पाणी भरून ठेवलं आणि एका डब्यामध्ये पाणी नाही बंद करून नळी ठेवली.
आता हे बंद करून ठेवले जे नळी आहे ज्याच्यामध्ये पाणी नाही काय नाही तो मानव आहे, आणि ज्याच्यामध्ये भरपूर पाणी भरलेलं आहे तो देव आहे. मग ह्या देवाचं ज्ञान आपल्याला मिळण्याकरता आणि आपलं ज्ञान देवाला मिळण्याकरता काय करायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. समतोल अवस्था. पाणी हे समपातळी राहतं, खालचं खालचं पातळ बटन काढून घेतलं, 1-2 सेकंदामध्ये वरच्या डब्यातलं पाणी खाली आलं, ज्या डब्यात पाणी नव्हतं त्या डब्यात पाणी भरलं आणि दोन्ही डब्यातलं पाणी समतोल झालं, समपातळीत राहिलं. तशा प्रकारचा हा मानव जो आहे, देवाला सोमरस पाडल्यानंतर मानवाला पण सोमरस दिला जातो, आणि मानवाला सोमरस दिल्यानंतर देव आणि मानव या दोघंही शरीराच्या रूपाने समतोल अवस्थेत येतात. मग समतोल अवस्था आल्यानंतर इंद्राकडे जे ज्ञान आहे युद्धाचं, कौशल्याचं, बुद्धीचं, शास्त्र हा देवांचा राज आहे, ते सगळं ज्ञान मानवाला मिळू शकतं. रिद्धी सिद्धी ऐश्वर, नंतर 7 सोंडाचा 400 ऐरावत हत्ती, हे सगळं ऐश्वर इंद्राचं 14 रत्न इंद्राकडे आहेत. त्याच्यापैकी सगळी रत्न जशी तशी सगळं शक्ती मानवाला प्राप्त होते. पण ते कधी सोमरस जर मानव पेत असन, देवाला देत असन, होम हवन करीत असन तरच, तसं मात्र काही प्राप्त होत नाही. तुम्ही रिद्धी सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर सोमरसच चालतो. आता तुम्हाला रिद्धी सिद्धीची आता आपण जी भक्ती करतो ते पितरांची भक्ती करतो. वरण भात आमटी गुलाबजामू पेढे बर्फी लाडू. आता गुलाबजामू पेढे बर्फी लाडू खाऊन खुश, म्हणजे दिंड्या पताका निघाल्या लाखो ठिकाणी. जरी तुम्ही मोठे भंडारे घातले, रोज 10 लाख लोक जरी जेवली तरी तिथं देव जेवायला येत नाही, तुमचा प्रसाद पण घेत नाही, कारण हे पितर प्रसाद आहे. पंचा वरण भात आमटी पुरणपोळ हे सगळं पितर प्रसाद आहे. या ठिकाणी तुम्हाला पितर प्रसन्न होणार, पितर सिद्ध्या मिळणार. अतृप्त जीव आहेत मिळवून गेलेले पितर ते तुम्हाला प्रसन्न होणार. त्याच्या पुढे भूतियान मार्ग, दारू गांजा फुका महामंगळ खाणे, त्या तसं तुम्ही खाल्लं तर तुम्हाला ते भूत प्रसन्न होतील, त्या दिवशी तुमचं कार्य चालतं. त्यामुळे आपल्याला समजत नाही, आपलं जीवन सुखी होण्याकरता आपल्याला निश्चित काय पाहिजे समजत नाही. चेडे गोटे हे जे ते भूतियान मार्गात ते त्यांच्या मार्फत तुमचं जीवन चालतं. बरं आहे बा, सुखी आहे, काय हरकत नाही. परंतु तुम्ही कोणाची भक्ती करता? चेडे गोट्यांची भूतांची. तुम्ही भूत होणार, चेडे देव होणार नाहीत. कारण आतापर्यंत जेवढे मेले तेवढे भूत झाले, देव झाले नाहीत, लक्षात ठेवा. 9 लाख चेडे असणार, 10 लाख असोत, त्यांची सेवा जेवढ्या लोकांनी केली ना आता जे करतात ते देव लोकात येणार नाही. ते भूतयानात राहणार, भूतमार्गात राहणार, भूत होऊन राहणार, चेडे गोष्टी बांधणार. ज्याने वरण भात आमटी भात करून खाल्ला, आयुष्यभर तपश्चर्या केली, ते पितर बनले, ते देव बनू शकले नाही, देव लोकात येऊ शकले नाहीत, त्यांना देव होता आलं नाही. पण परंतु जे देवयान मार्गातले आहेत, सोमरस पिणे, दूध पिणे असं ज्यांनी साधना केली, ते साधू संत, ते महंत, ते बडे शास्त्री पंडित हे देव लोकात आले, यांचं देव पण आलं, त्यांना देव स्वरूप प्राप्त झालं. उदाहरणार्थ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी हे सगळे फळं कंदमुळे खाणारे आहेत. त्यांच्यावर यांनी भरपूर साधना केलेली आहे, त्यामुळे हे देव झाले. पितरयान मार्गाचा आणि भूतयान मार्गाचा यांनी त्याग केलेला आहे. मग आता तुम्ही जर विचार केला की आपल्याला कुठं जायचंय, देवयान मार्गात जायचंय का भूतयान का पितृयान मार्गात जायचंय, हे तुम्ही ठरवायचं. परंतु सर्वसाधारणपणे देवयान मार्गाची जी पद्धत आहे ती फळं खाऊन दूध पिऊन. आता आपला अमृत मंत्र कल्कीदत्त महाराज या आश्रम मंदिरामध्ये आतापर्यंत हजारो भाविकांनी फळं खाऊन दूध पिऊन 10 दिवस साधना केलेले आहेत, त्यांचं कल्याण झालं. त्यांच्या अनुसार DNA सगळं व्यवस्थित झालं, त्यांच्या पिढा हटल्या, त्यांना सुख शांती मिळाली.
तुम्ही पितृयान मारणारे जे देव आहेत त्या देवांना जर तुम्ही व्यक्त करून त्यांच्या मागे लागला तर आमची सगळी पिढ हटू द्या, अजिबात हटणार नाही. ते जसे तसे तुमच्या शिवाला घराला वंशाला कायम चिकटून राहणार आहे. ते चेडे गोटे खाण्यापिण्याच्या देवांना तुम्ही गेलात तर ती पिढा तुम्हाला चेडे गोटे भूतप्रसन्न होऊन ते हजारो पिढ्या तुमच्या घरात तशी राहणार. तुमची सुधारणा कधी होणार नाही. खाऊन पण सुखी असणार तुम्ही, त्याबद्दल वाद नाही. परंतु तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. तुमच्या वंशात कोणी चांगला पुरुष जन्माला येणार नाही आणि सत्य शक्ती मिळणार नाही. पितृयान मार्गामध्ये तीच अवस्था, कुठला चांगला पितर तुमच्या घेणार नाही. कारण तो पित्रच त्रास देणारे, सुख देणारे नाहीत. देवयान मार्गात जर यायचं असेल तर फळं खाऊन दूध पिऊन राहिलं पाहिजे. आणि आपल्या आश्रमामध्ये फळं खा, दूध प्या असं सांगितलं जातं. आणि त्या दिवशी सर्व लोक साधना पहिल्यापासून करत आलेले आहेत. ग्रंथ आता आपण वाचतोय, आता ते ग्रंथ आपल्या हातात आले. पण इथला जो नियम दत्त महाराज सांगितला तो असं सांगितलं की फळं दूध खाऊन राहा, म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. तुम्ही पुढच्या टेपला येता. ज्यांनाच खायला नव्हतं ते सोमरस पिऊन कोट्याधीश बनले. ज्यांना बुद्धी नव्हती ते आज PhD झाले सोमरस पिऊन. अशी वस्तुस्थिती आहे. कारण तुम्हाला बुद्धी कमवायचे, ज्ञान कमवायचंय, बलशाली व्हायचंय. भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार महासत्ता बनणार. ह्या सत्य जर तुम्हाला यायचं असेल परमेश्वर प्राप्ती, तर तुम्हाला सुखशांती मिळेल आणि ऐश्वर्य मिळेल. स्वर्गीय देवांचं सहकार्य मिळेल, म्हणजे आपण उच्च कोटीमध्ये राहून जगू शकू. आतापर्यंत जे पिढ्या गेल्या, आतापर्यंत जे काही त्रास होतोय लोकांना, रोज लोक वाटतात जे त्रास होते रे असं होतं. याचं कारण आहे तुम्ही काय खाता याच्यावर अवलंबून आहे. पितृयान मार्गाचं भोजन हे पित्रच तुमच्या ताट्यात जेवणार, तेच तुम्हाला छाळणार, वसुले करणार. त्यामुळे तुमच्या पिढीला तुम्हाला सुख शांती नाही. भूतयान मार्गात चेडे गोटे प्रसन्न होणार, त्यातच तुम्ही रामणार, तुम्हाला सुख शांती नाही. आणि जे देवयान मार्गात आलेले आहेत त्यांना काय सुख शांती समाधान मिळतं. सोमरसच का प्यायचा, तोच ना प्यायलाच पाहिजे. कारण आहे की देवांचं जे काही फराळ आहे ते सोमरस आहे. त्यांनी अन्नधान्य खात नाहीत, नंतर तुमचे वाकडे तिकडे खात नाहीत. हे खऱ्या देवांचं लक्षण आहे. आणि त्या देवांची आपण भक्ती सोडून देऊन सट्टार फाटार महाराज, गटारातले महाराज, इकडचे महाराज, तिकडचे महाराज यांच्या पाया पडतो. त्यांच्या समाध्या बांधल्यात, मंदिरं बांधल्यात. कारण ती पितर महाराज आहेत, ते काही देव महाराज नाहीत. गांजे पिणारे, दारू पिणारे हे महाराजांची काय काय ठिकाणी मूर्ती बसवल्यात, पूजा चालली, त्यांना तोच नैवेद्य. तुम्हाला गुण येतो याच्याबद्दल वाद नाही. फरक होतोय पण तुम्हाला ईश्वर प्राप्ती नाही. तुम्ही खड्ड्यात जाऊन पडत चालला आहात. इथून पुढे इतकी वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे, सांगून ठेवतो. भविष्यात काय होईल तुमच्या घराण्यांचं, सगळ्या समाजाचं. ज्यांच्या घराण्यामध्ये भूतयान मार्गाची क्रिया चालते, खाणं पिणं वाकडं तिकडं चेडे गोटे आहेत, यांना अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की यांचं सुपडा साफ होणार, काय राहणार नाही. का की भूतच त्या घराला खाऊन टाकतील, देवाकडे जाऊन देणार नाहीत. म्हणजे घराचं संपणार आहे. पृथ्वीवर मार्गात लोकांची हीच तारा होणार आहे. देवाकडे जातील, खाली येतील, पुन्हा वर जातील, पुन्हा खाली वाढाताळ चालणार. त्यांना पण पूर्ण गती मिळू शकत नाही आणि मिळणार पण नाही. म्हणून पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या जर वाकड्या तिकड्या खाण्यापिण्या मार्गात गुंतल्या तर त्यांचं घरदार उद्ध्वस्त होणार आहे, होत आहे, चाललाय. जे देवयान मार्गात येतील, कल्की दत्त महाराज संप्रदायात येतील, फळं खातील, दूध पिऊन राहतील, त्यांना देवयान मार्गाचा साक्षात्कार दृष्टांत होईल. आणि मग हे पितृयान मार्ग आणि भूतयान मार्गातले जे काही पिढा आहेत त्याला चिकटत नाहीत. कोणी म्हणतो आम्हाला गुण येत नाही, देवाची भक्ती करतो, रोज पाणी घालतो. पाणी घालून काय होणार आहे? देह शुद्ध करून भजनी भजावे. तुमचा देह जर शुद्ध झाला तरच तुम्हाला हे
बरं शंकर भगवान प्रसन्न होतील, तसे होणार नाही. भगवान शंकर जे आहे ते फळं खातात, दूध पिऊन राहतात, ऊसाचा रस पितात, सोमरस पितात. आणि मग तुम्ही जर सोमरस रोज पिलात, फळाचा रस, तर भगवान शंकराला जेवढी शक्ती काय ज्ञान आहे त्याचं बरंचसं ज्ञान आपल्या शरीरात येतं, डोक्यात उतरणं आपलं ज्ञान होतं. कारण पाणी समपातळी राहतं, हा सिद्धांत तुम्हाला वेदात आणि धर्मात, विज्ञानात सर्व ठिकाणी उपयोग पडणार आहे. पाणी हे समपातळी राहतं. तसं देव आणि मानव जेव्हा समपातळीत येतील तेव्हा ते ईश्वर प्राप्ती होईल आणि ते सोमरसाने होते. भूत्यान मार्गामध्ये देव आणि मानव समपातळीत येत नाहीत. पितृयान मार्गामध्ये देव आणि मानव समपातळीत येत नाहीत. मग देवयान मार्गामध्ये फळ आणि दूध खाणारे जे देव भक्त आहेत ते देवयान मार्गात येतात आणि मग त्यांचं एकमेकांशी संवाद साधतात. ज्ञान प्राप्त होतं, तत्वज्ञान प्राप्त होतं. म्हणून चेडे गोटे भानावते करणे जे लोक पिछाडलेले आहेत, काळी विद्यामध्ये ज्यांना भीती वाटते, त्यांनी दरवर्षी 7 दिवस, 10 दिवस, 40 दिवस किंवा काही आणखीन दिवस फळं खाऊन दूध पण उपवास करावा. शरीर शुद्ध होतं, तुमच्या शरीरातले सगळं निघून जाईल. तसं ते निघणार नाही, किती चाडगे तोडगे करा. जोपर्यंत तुम्ही फळं खात नाहीत, जो फळं सोमरस घेत नाहीत, तोपर्यंत जगातल्या कुठल्याही माणसाच्या शरीरातील भूताटकीन पितृदोष हटणार नाहीत, हटत नाहीत आणि संपत नाहीत, कायम त्रासदायक आहेत. रोज पळापळ, ह्या छाचवाल्याकडे, त्या बाबाकडे, त्या बायाकडे, याच्या अंगात मारा, त्याच्या अंगात मारा. सांगायचा मुद्दा असा आहे, प्रत्येक आपलं काय मत सांगायचं चालतो, पुरावा नाही. आपल्या धर्मात पुरावा शोधला आपण तो सांगत असतो. आता सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला ईश्वर प्राप्ती करायची असन, परमेश्वराशी संपर्क साधायचा असन, तुमचं देवाचं नाव राम 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 राम, राम खातो कंदमुळे फळं, तुम्ही खाता वरण भात, जमायचं नाही, तुमचं संतुलन बिघडलं. कृष्ण 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 दैलोनी खातो, तुम्ही वरण भात खाताय किंवा भूत्यान मार्गातलं खाताय, त्यामुळे तुमचं कृष्ण शक्य बनणार नाही. पण जेव्हा तुम्ही दैलोनी खाता तेव्हा तुम्हाला तुमचं कृष्णाचं स्वरूप म्हणजे तुम्हाला शक्ती एकमेकांचं देवाणघेवाण सुरू आहे. पांडुरंग म्हणाले, आता दिंड्या निघाल्या, पांडुरंगाचा निरोप सांगतो. पांडुरंग रुक्मिणी म्हणाले, आता दिंड्या निघालेल्या आहेत, भरपूर साधू भक्ती करीत आहेत, पण आम्हाला एक उणीव भासते. देवांनी सांगितलं की मी म्हणजे परमेश्वर पांडुरंग कंदमुळे फळं दैलोनी खाऊन राहतो आणि हे भक्त वरण भात, गुलाबजामू, पेढे, बर्फी ताव मारतात, काय काय भूत्यान मार्गातले वाकडे तिकडे खाऊन राहतात. त्यामुळं पांडुरंग म्हणाले, आमचं आणि या साधू संतांचं संतुलन बिघडलेलं आहे, समतोल राहिलेलं नाही. किती भजन करू द्या, कीर्तन करू द्या, आमच्या पात्रतेला किंवा योग्यतेला येत नाही. जे साधू संत आहे, जे काही कीर्तनकार भजनी मंडळी आहेत, त्यातली बरीचशी भजनी मंडळी आपल्याकडे येणारी आहे, ती फळं खाऊन दूध पिऊन दिंड्या पथकामध्ये आहे. त्यामुळं त्यांच्याकडे पांडुरंग आहे, रुक्मिणी आहे, आदिशक्ती आहे. पैसा पुरवला येत नाही, धन दौलत मिळत नाही. पांडुरंग रुक्मिणी म्हणाली, अहो मी काय करते, कंदमुळे फळं खाते, दैलोनी खाऊन राहते. ही महालक्ष्मी महालक्ष्मी यांचं रुक्मिणी आता, आणि खालची लोक पुरण भात आमटी टमटी करून हे देवीला पुरणपोळीचा निवेद दाखवायला, असं दाखवायचं करायचं, मी कधी घेत नाही. त्यामुळे भक्तांचं, साधकांचं, माझं संतुलन बिघडलेलं आहे, समतोल नाही. तुम्हाला श्रीमंत व्हायचे, पैशाचे कर्ज मुक्त व्हायचे ना,
मग तुम्ही फळं खा, दूध प्या, आणि मी जे खाते माझं जे आहार आहे तो तुम्ही घ्या. कंदमुळे, फळं, दही, लोणी, तूप हे साधन तुम्ही वापरा. म्हणजे तुमचं शरीर जे आहे, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, पण तुमचं शरीर माझ्या योग्यतेचं झालं पाहिजे, अशी आदिमाया शक्ती महालक्ष्मी रुक्मिणी म्हणाली. तिचा निरोप मी तुम्हाला सांगितला. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जे आपलं पाहिजे, मूळ पैसा मिळवायचा आहे, श्रीमंत व्हायचे. माझ्याकडे काय माणसं अशी आहेत, कोणाला 11 वर्ष झाले, कोणाला 12 वर्ष उपवास धरून फळं खाऊन दूध पिऊन राहतात. अहो घरात खायला अन्न नव्हतं, ते कोट्याधीश बनले, गाड्या घेतल्या, मोठमोठ्याले श्रीमंत झाले, ज्ञानी बनले, पंडित बनले, कीर्तनकार बनले, भजनी बनले, शास्त्रज्ञ बनले, PhD झाले, मोठमोठ्या हुद्द्यावर गेले, मोठमोठ्या पदावर गेले. का? तर त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती ईश्वरमय बनली ना. शनी आला, मंगळ आला, गुरु आला, कुतू आला, अमुक आला, तमुक आला, भूत आलं, खेत आलं, करणी आली, जादू आला, टोला आला, काळी विद्या आली, घाबरून गेली सगळी. अहो हे याचं घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्ही ज्या सहस्र शीर्षा पुरुषा जो भगवंत आहे तो अमृत पितोय, फळांचा रस पितोय, तर त्या भगवंतासारखं तुम्ही तुमचं स्वरूप ठेवा, म्हणजे तुम्हाला धोका पोचणार नाही, मग ती शक्ती तुम्हाला मिळेल. आता गाडी आहे, त्या गाडीला डिझेल पाहिजे, त्याला भरलं पेट्रोल, पैडी बंद. गाडीला गॅस आहे, त्यात टाकलं राखेल, पैडी बंद. तशा दृष्टीने ज्या गाडीला जे गॅस आहे त्या गाडीला गॅसच भरला पाहिजे, होती पळण. गॅस, पेट्रोल आणि डिझेल. डिझेल म्हणजे भूतियान मार्ग, पेट्रोल म्हणजे पितृयान मार्ग, आणि गॅस म्हणजे देवयान मार्ग. गॅस म्हणजे देवयान मार्ग. या देवयान मार्गाचा आपण अभ्यास केला पाहिजे. आमची परिस्थिती सुधरत नाही राव, कामधंदा पोरं करीत नाही, नोकऱ्या लागत नाहीत, कोणाला संतती होत नाही, कोणाला मुळ जगत नाही. याचं कारण वेगळं आहे की ज्याच्याकडे सगळी सत्ता आहे तो देव तुमच्याकडे मुळीच नाही. सहस्र शीर्षा पुरुष हा जो परमेश्वर आहे त्या देवाची शक्ती तुमच्याकडे अजिबात नाही, किंवा त्याच्या लहरी दृष्टी तुमच्याकडे येत नाही. का? तुम्ही पितृयान मार्ग आणि भूतियान मार्गाचा आहार ठेवलेला आहे. तुम्ही दोन्ही आहार त्याग करा, तिसरा आहार सुरू करा. फळ आणि दूध 7 दिवस, 40 दिवस, महिना, 2 महिने धरा, तुमच्या लगेच परिवर्तन होईन. लगेच देवाची शरीर शक्ती तुमच्याकडे यायला लागेल, तशी येणार नाही आणि काहीच होणार नाही. हजारो पिढ्या बोंबलून जातील तरी ईश्वर प्राप्ती होणार नाही. आणि गेल्यात पुढे कोणाला ईश्वर प्राप्त झाली? हा महाराज याला वरण भाता जेवण, हा महाराज याला पुरणपोळीचं जेवण, हे महाराज याला गुलाबजामचं जेवण. अवे सगळे भूतियानातले महाराज, पितृयानातले महाराज आहेत. आणि हे महाराज याला कोंबड्या बकरू, हे अमुक्याला, अवे भूतियाना मार्ग घातले आहेत. त्यामुळे तुम्हाला ईश्वर प्राप्तीची खरी शक्ती तुमच्या शहरात कधीच येणार नाही. किती वर्ष चुना घालून बोंबला, कधी देव प्रसन्न होणार नाही. का? हे सगळं नाटकं आहे तुमची समाजाची. सगळा माणूस नाटकं करतोय. नाटकं खऱ्या धर्माकडे चला, ब्याच्याकडे बघा, म्हणजे खरं कळन तुम्हाला. यदू होता, यदू राजा जो होता तो इंद्राचा जोडीदार होता. तो इंद्रदेव जो आहे त्याच्याबरोबर तो कायम असायचा. मग यदू राजा आणि यदुराजाचे जे रोजचा आहार होता तो सोमरस इंद्र प्यायचा. यदुराजा सोमरस प्यायचा. मग यदुराजाला 4-5 मुलं होती. तर कृष्ण वंशातला जो यदुराजाची वंश परंपरा ती यादव झाली. आणि त्याच्यातले जे सोमरस न पिणारे मुलं होती ते नीचवृत्तीत गेले, खाली गेले, म्हणून ते एक वेगळ्या प्रकारचे यादव झाले, असं मनुस्मृती लिहिलेलं आहे. मनुस्मृती अर्धवट ग्रंथ आहे, पूर्ण नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की यदू जो आहे यादवांचा भगवान कृष्णाचा, तो यदुराजा जो आहे तो सोमरस पिणारा आहे. वेदामध्ये त्याचं वर्णन आहे. कारण त्या यदुराजाचा आणि इंद्राची फार दोस्ती. कारण यदुराजा एकदा हिंदी महासागरामध्ये
पाण्यामध्ये टाकला, मध्ये चौकून पाणी त्याला जाताच येईना. मग इंद्रदेवाची प्रार्थना केल्यानंतर स्वर्गातून इंद्र खाली उतरला. यजुराजाला त्या संकटातून बाहेर काढलं. दोघ जण सोमरस पेले, यज्ञ केला. अशा दृष्टीचं वर्णन वेदामध्ये आहे. म्हणजे जसं आपला आता मोबाईल बोलतो तसे दिव्य दृष्टीने देव लोकांना सोमरसातून एकमेकांना बोलवण्याची ताकद तयार होते. आपल्याला देव काय येत नाही, कारण आपला जो ध्वनी आहे तो प्रत्यक्ष देवापर्यंत जात नाही. याचं कारण सांगतो. आता बघा, प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने प्रकाश लहरी मानवाच्या शरीरातून, देवांच्या शरीरातून बाहेर पडतात. ते कशामुळं? सोमरस पेल्यामुळं, दूध पेल्यामुळं 3 लाख लहरी प्रति सेकंद मानवाच्या शरीरातून बाहेर पडतात, त्या देवापर्यंत पोहोचतात. देवांच्या शरीरातून येणाऱ्या लहरी मानवापर्यंत येऊन पोहोचतात आणि दोघांचं एकमेकांचा संवाद होतो, ज्ञान प्राप्त होत. पण पितृयान मार्गात तुमचं जेवण चालू आहे तेव्हा तुमच्या शरीरातून प्रति सेकंद 2 लाखापेक्षा कमी प्रकाश लहरी बाहेर पडतात. त्यामुळे तुमच्या लहरी देवापर्यंत जाण्याकरता 50-50 हजार किलोमीटर कमी पडतात, म्हणजे देवापर्यंत तुमच्या म्हणणं पोहोचत नाही. नंतर या भूतियान मार्गाचं ते त्याच्या शरीरात लहरी 0 किंवा 1000 किलोमीटर प्रति सेकंद बाहेर पडतात. मग तो पण परमेश्वरापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही, आपलं त्याचं गारणं परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळं सुद्धा तो खड्ड्यात पडतो, पितृयान मार्ग खड्ड्यात पडतो. फक्त फळ खाऊन, दूध जो साधना करतो त्याच्या शरीरातून प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने लहरी पसरतात. देवापर्यंत जाऊन ते आपल्यापर्यंत येतात, देवापर्यंत जातात, मानवापर्यंत, एकमेकांना देवा. म्हणजे पाणी समपातळी राहतं, तसंच हा प्रकाश लहरी सुद्धा समपातळीत आलेल्या आहेत, देव आणि मानव. सोमरसामुळे हा सिद्धांत मानला. पितृयान मार्गाचा पितृयान मार्ग, भूतियान मार्गातल्या ज्या लहरी आहेत ह्या देवापर्यंत पोहोचत नाहीत, संबंधित येत नाहीत. म्हणून मानवाला वळून काही उपयोग होत नाही. ज्यांना आता हिमालय, आरोली पर्वत, सातपुडा, हिंदुकुश पर्वत, सह्याद्री, नंतर गिरनार पर्वत, पूर्व पश्चिम घाट, अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी साधू संत आहेत. आणि त्यांची वस्तुस्थिती अशी की ते कोणाला भेटून पण देत नाही, एकांतर राहतात, फळं खातात, दूध पितात, साधना करतात. त्यामुळं त्यांचं शरीर आणि देवांचं शरीर हे समपातळीत आल्यामुळं त्यांना ते ज्ञान होतं. उदाहरणार्थ वाल्मिक ऋषी, वाल्यकोळीचा वाल्मिक ऋषी झाला आणि तप करून त्याचं शरीर देव आणि मानव हे दोघांचं समतोल झालं, म्हणून त्यांनी एवढं मोठं रामायण, 100 कोटी श्लोकांचं रामायण लिहिलं. ही एवढी मोठी शक्ती त्यांना प्राप्त कशामुळे झाली? सोमरस पिल्यामुळं, निराहारी राहिल्यामुळं. नवनाथ हे 12 वर्षे निराहारी राहिले, तपस हवा पिऊन राहिले. तेव्हा त्यांचा आणि मूळ जो परमात्मा आहे सहस्र शीर्षा पुरुषा, त्यांच्या शक्त्या एकमेकाशी एकरूप झाल्या. राम, कृष्ण, दत्त, हनुमान हे सगळे जे सोमरस पिणारे आहेत, फळं खाणारे, यांच्या शक्त्या मूळ शक्त्याशी एकरूप झाल्यामुळं त्यांना सुद्धा आपलं ते अस्तित्व जगामध्ये अमरपणे दाखवता आलेलं आहे. बाकीचं कोणाला दाखवता आलेलं नाही, येणार पण नाही. आता सोमरस पेल्यापासून अजून काय फायदा होतो? याचं शारीरिकदृष्ट्या आपला काय तोटा आहे? ज्या माणसाचं वय 50 वर्षाच्या पुढे गेलं की त्याच्या 51 वर्ष वय लागलं की 1% शरीरातले सगळे अवयव कमी व्हायला लागतात. आणि 52 झाले की 2%. असं त्याचं वय 60 वर्षाच्या होईल तेव्हा 10% शरीरातले सगळे अवयव कमी जास्त होतात. आणि आपल्या शरीराचं DNA, आर्यन आहे बिघडून जातं. 70 वर्षामध्ये 20% पेशी, शरीरातल्या पेशी,
किंवा शरीरातले काय अवयव कमकुवत होतात. 80 वय झालं की 30%, 90ला 40%, 100ला 50%, अशा दृष्टीने आपल्या शरीरातलं घटक कमी कमी होत जातात 51 वर्षानंतर. आणि मग त्यामुळे 51 वर्षात कमी होत गेल्यानंतर त्या माणसाचं जीवन खंगत चालतं, त्याचं आयुष्य कमी होतं, दुखणं सोडित नाही, आजार सोडित नाही, गोळ्या खाऊन 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 थकवा येतो, शरीरातल्या शिरा कमकुवत होतात, शरीरातल्या शरीरामध्ये गाठी होतात, शरीरातल्या शरीरात लटकून बसतं रक्त, आणि मग त्यामुळे त्रास होतो. अनुवंशता बिघडली. 60व्या वर्षी 10%, 70व्या वर्षी 20%, 80व्या वर्षी 30%, 90व्या वर्षी 40% आणि 100व्या वर्षी 50% अनुवंशता बिघडली. म्हणजे आपल्या पाठीमागे आपल्या संस्कार जे आले DNA आर्यन, DNA बिघडले इतक्या टक्के. म्हणजे 60व्या वर्षी DNA किती बिघडला? 10%. 70व्या वर्षी किती बिघडला? 20%. 80 वर्ष किती बिघडला? 40%. 30% आणि 90व्या वर्षी 40% DNA बिघडलेले आहेत. आणि 100व्या वर्षी 50% DNA बिघडल्यामुळं शरीराचं संतुलन बिघडलं, देवधर्म टिकला बिघडला, सगळ्या गोष्टी खतम झाल्या. आणि यामुळं इथं जगामध्ये कुठे औषध नाही, कोणाकडे त्याचा उपाय पण नाही, आणि कोण त्याच्यावर उपचार पण सांगू शकत नाही. मग ह्या देवाकडे पळ, त्या देवाकडे पळ, देवा आता काहीतरी कर, देवा आता काहीतरी कर. त्याचं कारण सांगतो. त्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमरस पेल्यानंतर या सोमरसामध्ये असा गुण आहे की तो आपल्या जे आपले कोशागार आहेत, ज्या पेशी आहेत, त्याच्यामध्ये हा सोमरस प्रवेश करतो. सोमरसाने पेशीत प्रवेश केला, फॉलिक ॲसिड वाढलं, DNA आर्यन सुधारलं. म्हणजे आपण 80 वर्षच काय, पण 200 वर्ष जरी जगलो तरी आपल्या शरीरामध्ये DNA बिघडत नाही. मग आपलं 60व्या वर्षी जे 10% DNA बिघडतं ना, ते झिरो झालं. 70व्या वर्षी 80, 90व्या वर्षी 50, 100व्या वर्षी 50% DNA बिघडलं ना, ते झिरो झालं, म्हणजे शून्य झालं. आणि 100% आपली जी जीवपेशी आहे, जे अवयव आहेत, जे जसे तसे शरीरात काम करतात. म्हणून सोमरस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून देवाला सोमरस का आवडतो? तर आपलं वय किती जरी झालं, किती वर्ष जरी देव झाले, कोट्यवधी वर्षाचे, तरी सोमरस अमृत प्यायल्यामुळे या देवांचं संतुलन बिघडत नाही, DNA बिघडत नाही, आर्यन बिघडत नाही, जसे तसं. तसं आता जर समजा आपण आता दररोज एक फळ खाल्लं, काकडी खाल्ली, लिंबाचा सरबत पिलो, नंतर फळांचा रस, उसाचा रस, याच्यामुळे कुठेतरी एक घटना आपण घेतली, तर आपल्या शरीरात जे पेशी आहेत किंवा जे अवयव आहेत, डोक्यात 36,000 केंद्र हृदय आहे, या सर्व ठिकाणी जे काही घटक पाहिजेत ते सगळे घटक सोमरसातून शरीरात येतात. आणि मग आपलं कोशागर जे आहे किंवा ज्या पेशी आहेत त्या नव्या बनतात, त्यांचं आयुष्य वाढतं. म्हणजे 50व्या वर्षी 1%, 51 वर्षी 1% जो DNA बिघडतो तो बिघडत नाही. 60व्या वर्षी 10, 70व्या वर्षी 20, 80व्या वर्षी 30, 90व्या वर्षी 40 आणि 100व्या वर्षी 50 DNA बिघडतं. ते अजिबात बिघडत नाही, जसं तसं कायम राहत. अस्वस्थामा 5,000, 10,000 वर्ष जगलाय. त्याचं कारण का? तर त्याचं DNA बिघडलं नाही. कारण अस्वस्थामा वगैरे हे जे मारुतीराय जे आहे त्यांचं DNA अजून तसंच आहे. मारुतीला 2 कोटी वर्ष झाली, दत्तवार 2-2.5 कोटी वर्ष झाली. तर मारुतीरायाचं शरीर जे आहे जसं तसं आहे, त्याचं DNA आर्यन बिघडच नाही. का? तो फळं खातो, रोज फळं खाऊन राहतो, बाकीचं काय खातो का? नाही. म्हणून त्यांचं DNA जे आहे त्या मारुतीरायाचं अजूनपर्यंत जसं तसं आहे. त्याचं कारण आपलं DNA का बिघडतं? तर आपलं खाणं पिणं चांगलं, आपण सोमरस पितच नाही. छे आम्ही फळं खात नाही ना, काय खाऊ, आमचं काय घ्या नाही.
जे खातील ते जगतील, नाही खातील तेच आपले पाहून घेतील. आणि देण कमी होत चाललं का आयुष्य कमी होत. हा 50 वर्ष मिळाला अरे 5 खाली पाडा गेला. त्याचं कारण आहे की त्याच्या शरीरामध्ये सोमरसाचा अंश कमी आहे, झालाच नाही. पितराचा आणि भूत्यान मार्गाच्या ज्या लहरी आहेत त्या शरीरात तयार झाल्या आणि त्यावेळेस त्याचं आयुष्य संपलं. पेशी तयार होत नाहीत, पेशीमध्ये जीवनसत्व चांगली येत नाहीत. म्हणजे ह्या गोष्टी याच्यामध्ये या ठिकाणी महत्वाच्या. सोमरस प्यायचा मंत्र म्हणून, गायत्री मंत्र म्हणून सोमरस तयार करावा लागतो. सोमरस व सारस पुढे ठेवायचा, फळांचा रस ठेवायचा आणि मग ओम भू मग म्हणायचं विश्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री छंद षडजा स्वर असं म्हणावं लागणार आहे. ते जर म्हटलं नाही तर या सोमरसामधून जी दिव्य शक्ती, जो सहस शीर्षा पुरुषा जो परमात्मा आहे त्याची प्रतिमा उमटत नाही किंवा त्याच्यात येत नाही. म्हणून हे म्हणायचं. मग भू भुवा स्वा महाजन तमम सत्यम ओम तत्सत सवितवरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः असा मंत्र म्हणला. एवढं म्हटल्यानंतर हे देवा आम्ही हे सोमरस तयार केला आहे, कल्याणमय तुम्ही घ्यावा, तुमच्याकरता आमच्या याच्यात काय नाही असं जेव्हा आपण संकल्प सोडू तेव्हा देव तो सोमरस पितात, तसा पित नाही. तुम्ही एक गला धरून दूध आणलं तर रस आणून तेव्हा पुढे ठेवला, देव घेणार नाही. देवा हे तुमच्याकरता आणले, तुम्ही आता स्वीकार करावा असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा देव तो नैवेद्य घेतो, तसा घेत नाही. याचं कारण आहे की तुम्ही जे काय आपण जे साधना करतो हे पुराणवादी किंवा पोटभरूवादी जे लोक आहेत त्यांनी वाकड्या तिकडे लिहून सगळ्या दिशाभूल केले. वेदांताचार्य जे कोणी महाराज असे जगद्गुरु शंकराचार्य आपले वेदांताचार्य, काही महाराज वेदांताचार्य, काही ब्राह्मण, असे विद्वान जे लोक असतील यांचा सहवास करा तुम्ही, तुम्हाला त्याचा फायदा मिळून जाईल आणि तुमची सुधारणा होईल. आता या काळात 3 वेळा कॅन्सर झाला, डॉक्टर म्हणाले कॅन्सर झाला. मला लोक भेटली, म्हणलं काय होत नाही, तुम्ही 4-5 ब्राह्मण गोळा करा, महामृत्युंजय मंत्र म्हणा, महादेवात बसा. पेशंट इथून जवळजवळ 300 किलोमीटर होतं, माणसं इथं बसली. त्याने देवळात बसून महामृत्युंजय मंत्र चालू केला. 7 ते 8 दिवसामध्ये त्याच्या शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी पूर्णपणे नष्ट झाल्या, नव्या तयार झाल्या. आता चांगलं आहे. कारण का तर सोमरस जो आहे तो त्याला प्यायला दिला, फळांचा रस त्याला प्यायला सांगितला आणि इकडे मंत्र म्हणायला सांगितले. मग ब्राह्मणाला पण सोमरस दिला, देवांना अभिषेक सोमरस चालू केला आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा जमून आल्या तेव्हा कॅन्सर बरा झाला. तसा बरा होत नाही. त्याच्याकरता कॅन्सर हे सगळे जे रोग आहेत, कॅन्सर, महारोग, क्षयरोग, हे सगळे आपल्या शरीरामध्ये कधी होणार नाहीत केव्हा, जेव्हा आपल्या शरीरामध्ये सोमरस पिऊ. म्हणजे दररोज एक फळ खाल्लंच पाहिजे. फळ खायचं म्हणजे काकडी खा किंवा लिंबाचा रस कालवणात पिळा किंवा तुम्ही समजा फळांचा रस, नंतर उसाचा रस, तुम्हाला जे जमन तेवढं तुम्ही एक गोष्ट करायची. एवढं केलं की तुम्हाला आयुष्यभर धोका नाही आणि तुमच्या शरीरामध्ये हे काय भूतियान मार्ग, पितृयान मार्ग, हे जे दोष आहेत हे तुम्हाला कधी चिकटणार नाहीत. अशा दृष्टीने हे सगळं शास्त्रीय पद्धतीचं विवेचन आहे. जगामध्ये आता खूप संशोधन चाललेलं आहे आणि खूप शास्त्रज्ञ धडपड करून सांगतात, परंतु आपली अनुवंशता दुरुस्त करण्याकरता कोणी धरलं नाही. आम्ही बऱ्याच जणांकडे गेलो, विद्वान पंडित डॉक्टर यांच्याकडे, त्याला विचारलं अनुवंशता दुरुस्त करणं, तेवढे ते बरोबर बोलू नये. ती निसर्ग आहे, निसर्गामुळे घडतंय, ते दुरुस्त होणे शक्य नाही. मग धर्म कशा करताय, जेवायला आहे. अहो धर्म आहे, धर्म म्हणतात. धर्मात जर जीव नाही मग कशाला पाळता धर्म. धर्मात जीव आहे, धर्म जिवंत आहे, म्हणून माणूस त्या कॅन्सरतून बरा झाला, अनेक आजारातून नीट झाला, अनेकांना गुण आला. संपूर्ण याचं कारण आहे की धर्म जिवंत आहे. आपला सनातन वैदिक हिंदू धर्म जो आहे त्याच्यामध्ये वेदांचे जे मंत्र आहेत ते जिवंत आहेत.
जसे तसे कार्य करतात, फरक काय नाही. फक्त तुमचं शरीर विश्वास ठेवू नका, श्रद्धा ठेवू नका, देवाला भजू नका, शरीर शुद्ध ठेवा, सोमरस प्या, देवाला सोमरस द्या, तुम्ही घ्या, होम हवन करा, मंत्र म्हणा. तुमच्या घराण्यामध्ये ऐश्वर्य संपन्न बुद्धिमान एका चढ एक माणसं बुद्धिमान बनतील, तयार होतील, मोठमोठ्या पदावर जातील, अशी गोष्ट आहे. म्हणून या सोमरसाचं तुम्हाला आता एक विशेष प्रकारची गोष्ट सांगितली. समतोल समान पाणी हे समपातळीत राहतं. म्हणून आपण सुद्धा फळं खाऊन दूध पिऊन अभ्यास केला तर देव आणि आपण समपातळीत येऊ. त्यांच्या सिद्धी आपलं पाहिजे तेवढ्या मिळतील आणि मग आपलं कल्याण, समाजाचं कल्याण, जगाचं कल्याण होईल. ओम श्री अमृतमंथरेश्वर कलिकात्ता महाराज के जय. श्री रामलिंग महाराज के जय. हाय ग्रीव गोडदे गंगा मैया के जय. महापचा जगात आणि महाराष्ट्रामध्ये 5 महाशक्तीपीठ निर्माण करणारी कलो कल्की प्रियाय नमः, कल्की दत्ताला सहकार्य करणारी महापनसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काळभैरव की जय. खंडेश्वर की जय. शनीश्वर महाराज की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवों का जय. साधू संतन की जय. सर्व समाजाचं सोमरस पिऊन कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती.